नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या द इंटिग्रिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मी सत्यनारायण चौरे. आपण डिपार्टमेंटल PSIच्या ह्या 92 जागांच्या मागणीपत्रासंदर्भात इथं चर्चा करणार आहोत. 5 मिनिटांमध्ये आपले 3-4 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये तेही आपण डिस्कस करणार आहोत. मार्चमध्ये आयोगामध्ये मंत्रालयामध्ये व्हिजिट केली आणि त्यावेळेस ज्या वेळेस काही पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यावेळेस मी एक व्हिडिओ घेऊन इथं सांगितलं होतं की 92 जागांचं मागणीपत्र पाठवण्यात येणार आहे, म्हणजे 92 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर आयोगाकडे मागणीपत्र गेलेलं आहे आणि त्याचं ऑफिशियली आयोगाचे काही न्यूजलेटर आले 31 मार्च आतापर्यंत मागल्या 3 महिन्याचं. त्याच्यामध्ये माननीय आयोगाने इन डिटेल्समध्ये सविस्तर सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा परीक्षेचं 92 जागांचं मागणीपत्र गेलेलं आहे, हे तिथं नमूद केलंय. आता मागणीपत्र गेलं याचा अर्थ ऍड लवकरच येणार आहे. म्हणजे आपण जी तयारी करत आहात तुम्ही सर्वजण, ही तयारी करत असताना तुम्हाला प्रत्येकाला काळजीपूर्वक आतापासूनचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जागा 92 आहेत. मग याच्यामध्ये आपला जे काही प्रश्न पडतात, म्हणजे आपल्याकडे काही प्रश्न आहेत बरेच जणांचे, म्हणजे आपला तुम्हाला प्रत्येकाला पडला प्रश्न हा एक पहिला प्रश्न आहे की 92 जागामध्ये जागा वाढ होणार का, एक इथं जागा वाढ होणार का. आता आपलं 92 जागा तर झालेल्या आहेत, बरोबर आहे. ह्या 92 मध्ये किती वाढणार हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे की पेपर, बऱ्याच जणांचा हा पेपर 1 होणार की 2 होणार, म्हणजेच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं एकत्रित होणार, वेगवेगळं होणार की एकत्रित होणार, हा एक प्रश्न आहे आपला. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे अभ्यासक्रम कधी येणार, अभ्यासक्रम. आणि चौथा प्रश्न आहे आपला इथे जाहिरात कधी येणार. हे 4 प्रश्न आहेत प्रत्येकाचे आणि या 4ही प्रश्नाचं उत्तर आपण 5 मिनिटात पाहूयात. आपल्या इथे वेळ जास्त घ्यायचं नाहीये. हे 4 प्रश्न आहेत प्रत्येकाचे आणि हे 4 प्रश्न झाले की सगळं झालं विषय. पण त्या 4 प्रश्नापेक्षा आधी सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही अभ्यास करा. 92 जागा असतील, 150 होतेत, 100 250 होतेत, काही हरकत नाही. त्या 92 200 250 जे काय होतील त्याच्यामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. त्यासाठी पेपर 1 झालं काय, 2 झाले काय, आणि जाहिरात तर येणारच आहे. 4, 8, 10 दिवस, 15 दिवस, महिन्याभरात येणारच आहे. मग पेपर 1 होणार की 2, अभ्यासक्रम कधी येणार, जाहिरात कधी भरणार, या भानगडीत पडूच नका सध्या तरी. बघा, याचं एक साधं उदाहरण इथे सांगतो मी. इथं संधी आहे, वाढ होण्याची संधी आहे, म्हणजे काही प्रक्रिया आहे, होण्याची संधी आहे, म्हणजे चान्सेस आहेत. इथं जागा ह्या 250 पर्यंत जाऊ शकतात, ह्या इथपर्यंत जाऊ शकतात, हा आकडा इथपर्यंत जाऊ शकतो. त्या दृष्टीने सगळेजण आपापल्या प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाचा वेगवेगळ्या प्रयत्न करत आहे. कुणाला अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना भेटणं असेल, त्या जे काही आता पाठ्यमागून प्रमोशनच्या जागा रिक्त होत आहेत त्या जागेच्या बाबतीमध्ये उर्वरित मागणीपत्र पाठवण्यासंदर्भात प्रयत्न करतात बरेच जण. तर तिथे वाढ होऊ शकते, ही एक संधी आहे. सध्या तरी 92च्या ऑफिशियल आपल्याकडे गेलेले आहेत. दुसरी गोष्ट, इथं पेपर 1 होणार की 2, आता हे कधी ठरणार माहिती आहे तुम्हाला सांगतो मी. अभ्यासक्रम आणि ह्या 2 गोष्टी एकमेकाशी पॅरलल आहेत. कशा की अभ्यासक्रम ज्यावेळेस जाहीर होईल, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये ज्या समितीने अभ्यासक्रम कोण ठरवतो, माननीय लोकसेवा आयोग म्हणजे MPSC आणि तुमचं DG ऑफिस यांच्या सहमतीने हा अभ्यासक्रम ठरला असतो. यासाठी समिती नेमलेली असते आणि ती समिती अभ्यासक्रम अहवाल देत असते. आता या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं जर सविस्तर दिलं, आपल्या GR मध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी वगैरे जे काही उल्लेख केलेला आहे. लेखी परीक्षेचा अर्थ असा नसतो की फक्त एकच परीक्षा. लेखी परीक्षेचा अर्थ असतो पूर्व असेल, अधिक मुख्य असेल, अशा स्वरूपाची असेल किंवा एकही असेल. त्याच्यावरून इथं काही तर्कवितर्क लावायची गरज नाही. त्या स्पष्टपणे लेखी याचा अर्थ 1 असेल किंवा 2 असेल, 1 टप्प्यात किंवा 2 टप्प्यात, टप्पे झाले पूर्व मुख्यचे, त्याचा अर्थ लेखीच. त्यामुळं इथं पेपर 1 होणार की 2, पूर्वीप्रमाणे 1 होता, पूर्वीप्रमाणे प्री आणि मेन्स होती. आता जर एकत्र व्हायचं म्हटलं, मला शक्यता, मला कमी वाटते, माझं वैयक्तिक मत आहे, ते मान्य आयोगाचा निर्णय ते घेतील, त्यांचं काय असेल ते. इथं पेपर पूर्वीप्रमाणे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे होऊ शकते. कारण आता जे काही मॅटर वाढतात, मॅटमध्ये जायचं ते मॅटमध्ये परीक्षेला बंदी आहे. म्हणजे हा परीक्षा, म्हणजे MPSC जे काही मॅटर आहे ते मॅटमध्ये आता दाखल होणार नाहीत, त्याच्यातून ते बाहेर काढलेत. त्यामुळं विलंब होणार नाही. आताच आपले जे काही सचिव आहेत सचिवांनी सांगितलं की आम्ही 1 परीक्षा असेल 3-4 महिन्यामध्ये, 2 परीक्षा असतील तर 9 महिन्यामध्ये कालावधीत आम्ही पूर्ण प्रक्रिया पार पडणार. त्यामुळं हे पूर्वीसारखीच परीक्षा राहू शकते. पेपर 1 पूर्व अधिक पेपर 2 मुख्यचा असं होऊ शकतं, राहू शकतं, आहे तसंच. त्यामुळं याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. मग ह्याचं लक्ष देऊ नका तर काय करा. आता काही जणांचा प्रश्न असा असतो की मग पेपर 1 होणार की 2 होणार, तर मग काय करायचं. पेपर 1 होणार की 2 होणार, मग अभ्यास कसा करायचा. तर माझं म्हणणं असं आहे की सध्या जाहिरात येईपर्यंत अभ्यासक्रम आल्यावर आपल्याला लगेच कळून जाते, बरोबर आहे. मग अभ्यासक्रम येईपर्यंत समजा काय करा, तर आपल्या पूर्व परीक्षेला वेटेज द्या 40-60%.
पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही तुमचा जी वेळ मिळत असेल, तुम्हाला समजा 10 तास वेळ मिळाला, एक उदाहरण पकडतो, बरं 5 तास मिळाला, 5 तासामधला 60% वेळ इथं द्या. म्हणजेच इथं तुम्हाला जर 5 तास मिळत असतील अभ्यासाला, तर यातले 3 तास इथं द्या तुम्ही अभ्यासाला. आणि इथं मुख्य परीक्षा जी आहे, या मुख्य परीक्षेसाठी तुम्ही इथं वेळ द्या 2 तासाचा. ठीक आहे. आणि जर कोणाला असं वाटत असेल की म्हणजे मी काय सांगतोय की पेपर 1 होणार की 2 होणार त्याच्यावरून, आणि जर पेपर 1 आणि 2 एकत्रच म्हणजे होणार तर सगळ्यांसाठी समान असणार आहे. पण तिथेही ज्यांचा की मुख्यचा अभ्यास गेल्या वर्षी आहे बऱ्याच जणांचा, त्यांना थोडंसं वरचढ असं ठरते असं कोणाला वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला वाटेल तसं तुमच्या पद्धतीने अभ्यास करा. पण जर पूर्व आणि मुख्य म्हणजेच एकच पेपर एकाच दिवशी 2 पेपर होणार असतील तर परीक्षेला वेळ सुद्धा वाढवून दिला जाईल, हे मात्र नक्की आहे. म्हणजेच आपला अभ्यासक्रम ते समजल्यापासून पेपर 1 की 2 परीक्षा योजना आल्यापासून अभ्यासक्रम सोबत परीक्षा योजनेत असते, त्याच्यामध्ये सगळं डिटेल्सला असते. मग ते परीक्षा योजना आल्यापासून त्यात लगेच आपलं कळतं आणि जाहिराती आल्यानंतर आपल्याला परीक्षेला सुद्धा जास्त वेळ मिळेल जर पेपर दोन्ही एकत्र होणार असतील तर. त्यामुळे तुम्ही जर असं वाटत असेल तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा टाइम तुम्ही असं डिवाइड करू शकता. आणि पूर्व परीक्षा पास झाली तर मुख्य परीक्षा जर पेपर 2 झाल्यावर. त्यामुळं जोपर्यंत परीक्षा योजना म्हणजेच अभ्यासक्रमात येत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्व आणि मुख्यला वेळ द्या. पूर्वला जरा जास्त द्या, मुख्यला थोडा कमी द्या. ठीक आहे. अभ्यासक्रम आणि हे पेपर 1 की 2 हे पॅरलल बाजू का म्हणतो तुम्हाला मी, अभ्यासक्रम जाहीर होईल. आता तिथं ज्यावेळेस आपण चौकशी केली असतं समजलं की अजून समितीचा अहवाल आलेला नाही कोणत्या अभ्यासक्रमाच्या, ते अभ्यासक्रम जे गठीत करून ते पाठवतील त्यावेळेस अभ्यासक्रम प्रस्तुत होईल. अभ्यासक्रम प्रस्तुत झाला की लगेच त्याच्यासोबतच किंवा त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी परीक्षा योजनेत परीक्षा अभ्यासक्रमामध्ये फक्त अभ्यासक्रम असणार आहे आणि परीक्षा योजनेमध्ये तुमची A to Z डिटेल्स सर्व असते, त्याच्यामध्ये तुमच्या पात्रता क्वालिफाईंग ते सगळं डिटेल्स त्याच्यामध्ये भरले असते. त्यामुळे परीक्षा योजना थोडी एक त्याच दिवशी किंवा नंतर येऊ शकते. ठीक आहे. हे अभ्यासक्रम यासोबत परीक्षा योजना एकत्र राहते. मग हे अभ्यासक्रम आला कीच आपल्याला परीक्षा योजना यायच्या आधी सुद्धा अभ्यासक्रम आज प्रसिद्ध झाला आणि परीक्षा योजना लगेच सोबत झाली किंवा त्यानंतर 2 दिवसांनी झाली तरी अभ्यासक्रम आल्यावर आपल्याला लगेच कळतं की पेपर 1 होणार की 2, कारण त्या अभ्यासक्रमामध्ये मेन्शन केलं असतं पूर्व परीक्षा अभ्यासक्रम मुख्य परीक्षा अभ्यासक्रम, त्याच्यावर आपल्याला समजतच काही विषयच नाही येतो. त्यामुळे अभ्यासक्रम आल्यावर आपलं ह्याचा सॉल्व ऑटोमॅटिक होणारच आहे. आणि ही जाहिरात कधी येणार आहे तर अभ्यासक्रम पडला की जाहिरात लगेच पडू शकते. अभ्यासक्रम पडला की जाहिरात पडते, अभ्यासक्रमच आलेला नाहीये तर जाहिरात कशी येणार आहे. आपण म्हणतो पुढच्या आठवड्यात जाहिरात, अभ्यासक्रमच नाही जाहिरात कशी येणार, आधी अभ्यासक्रम टाकावं लागेल ना. ठीक आहे. त्यामुळं ही जाहिरात माझ्या माहितीस्तव म्हणजे असं एकंदरीत ही 10 जून पर्यंत जाहिरात येऊ शकते बाबा, 10 जून पर्यंत याचं होऊ शकेल जाहिरातचं. तत्पूर्वी आधी होऊ शकतं काय सांगतात नाही, डिपेंड आहे या गोष्टीवर. हा प्रस्तुत झाला की जाहिरात लगेच येईल. म्हणजेच अभ्यासक्रम परीक्षा आणि जाहिरात हे लागूनच येईल सोबतच. त्यामुळं आत्ता मी सांगतो की जाहिरात कधी येईल याचा विचारच करू नका. तुम्ही फक्त एक काम करा, जुना अभ्यासक्रम आहे त्याच्यात काही बदल होणार नाही. बदल कुठं होणार आहे अभ्यासक्रमात, मुख्य परीक्षा मेजर ऍक्ट चेंज होणार आहेत, बरोबर आहे. तर तुम्ही मुख्य परीक्षा मेजर ऍक्ट सोडून बाकीचं करा, बाकीचं भरपूर आहे ते अख्खं मुकदगत करून टाका ना जर मुख्याचं करायचं असेल तर. आणि पूर्वच्या वाल्याने तर ज्यांना पूर्व करायचं तो आहेच अभ्यासक्रम, त्यात काही बदल होणारच नाही. ठीक आहे. झाला तर एका दुसरा वेटेजचा इकडे होईल किंवा एका दुसरा पॉईंटचा इकडे होईल, अन्यथा पूर्वमध्ये अभ्यासक्रम बदल होणार नाही. मुख्यमध्ये बी ते मेजर ऍक्ट ते चेंज होऊन येतील. तत्पूर्वी जे आहे अभ्यासक्रम त्यानुसार तुम्ही करा. आणि करत असताना जर हे तसं म्हणलं की तुम्हाला पूर्व मुख्य करा तर मग तिथं मुख्यचं करत असताना तुम्हाला माइंड ऍक्ट पॉलिटी आहे, फॉरेन्सिक सायन्स आहे त्याच्यावर करा. मेजर ऍक्ट फक्त वाक्य म्हणजे तुम्हाला 60% अभ्यासक्रम ऑलरेडी आहे, 40% तो चेंज होऊन येतो. त्यामुळं आपण हे पेपर 1 होणार की 2 हे माननीय आयोगावर डिपेंड आहे, ते ठरवतील. कारण आपण सांगितलं म्हणजे की आपण विचार केला म्हणजे ते तसं होणार नाही, ते त्यांच्या सर्व पद्धतीनुसार ठरवत असतात. त्यात आपला काहीच कळत नाही आतापर्यंत. आणि कुणी विशिष्ट एक जण मागणी केली म्हणजे ते बदलत नाहीत, त्यांना जे योग्य वाटते ती प्रक्रिया ती राबवत असतात. आपण मागणी केली म्हणून ते बदलतीलच असं नाही. दुसरी गोष्ट, अभ्यासक्रम त्यांच्याकडे ती समितीने दिला, त्यांच्याकडे गेला की ते लगेच प्रस्तुत करणार आहेत, त्यांना ठेवून काय करणार. आणि अभ्यासक्रम आला की परीक्षा योजना येईल आणि परीक्षा योजनेनंतर लगेच जाहिरात येऊन जाईल. जागावाढ ही पूर्व परीक्षा झाल्याच्या नंतर सुद्धा बघा, जाहिरात आल्यापासून पुढे पूर्व परीक्षा व्हायची 3-4 महिने वेळेमध्ये 3 महिने तरी किमान भेटतो. तिथून पुढे निकाल लागायच्या आधी तोपर्यंत ही वाढ होऊ शकते, वाढवायचं असेल तर. म्हणजे ती 92 जागाची जाहिरातही प्रसिद्ध करू शकतात आणि नंतर मागणीपत्र वाढवलंच तर वाढवून दिलं तर ते नंतर ऍड करू शकतात. पूर्व परीक्षा निकाल लागण्याच्या पूर्वी 2 दिवस आधी ते किंवा 1 दिवस आधीही ते ऍड करू शकतात. त्यामुळं ती जागावाढ आताच होईल आणि त्याच्यानंतर जाहिरात येईल असं होईलच असं नाही, तसं होऊ शकतं किंवा नाही. त्यामुळे हे तुम्ही हा प्रश्न निकाली काढून हे सगळे प्रश्न तुमचे असेल हे एकमेकांशी लागून निकाल निघतात. फक्त काय तर 92 आता आहेत एवढेच गृहीत धरून तुम्ही पूर्ण अभ्यास करा. जो आता या चर्चेपासून लांब राहून फक्त अभ्यासावर फोकस करेल त्याचा फायदा आहे. आणि नक्कीच फायदाच पाहायला पाहिजे आपण.
कारण इथं तुमच्यापैकी कोणतरी 92 तर घेणारच आहेत. जागा वाढ झाल्या 200-250 पर्यंत झाल्या तर ते 250 का घेणारच आहेत. सगळेच लागणार नाहीत, काहीतरी लागणार आहेत आणि त्या काहीतरी लागणार आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर जो अभ्यास वाढवेल तो तिथं बसणार आहे. त्यामुळं या गोष्टीवर चर्चाच करू नका, फक्त अभ्यासावर फोकस करा. आहे त्या अभ्यासक्रमानुसार अभ्यासावर फोकस करा, नक्कीच यश तुमचं आहे. आता इथं आलाच आहात तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकत्रित द्वैवार्षिक मेंबरशिप प्रोग्राम नावाचा कोर्स आहे आपला, तो नक्कीच जॉईन करा. त्या कोर्समध्ये अगदी माफक फीमध्ये 6 जणांची टीम आपली काम करते. पूर्व परीक्षा सर्व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, अनलिमिटेड व्ह्यूज, सोबतच मुख्य परीक्षा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अनलिमिटेड व्ह्यूज असणारी बॅच आणि याच्यामध्ये टेस्ट सिरीज असणारी 10 टेस्टची, सोबतच मुख्य परीक्षेसाठी 10 टेस्ट असणारी टेस्ट सिरीज आहे. सर्व विषयाच्या नोट्स आहेत. आणि सांगायची बाब अशी की आपण ऑफलाईन टेस्ट सिरीज चालू करत आहोत आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज ठाण्यामध्ये दादर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी आणि सोलापूर या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपामध्ये आपण फ्रीमध्ये एक टेस्ट अरेंज करणार आहोत. त्याची अपडेट आपण आपल्या चॅनलवर देऊ, ॲपमध्येही देऊ आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपलाही शेअर करून, टेलिग्रामच्या ग्रुपलाही शेअर करून दिली जाईल. कोणत्या दिवशी कुठं टेस्ट सिरीज अरेंज होणार आहे, ती पूर्णपणे मोफत ऑफलाईन टेस्ट सिरीज असणार आहे. तर त्याचाही फायदा असेल तर तुम्हाला याच्यावर तुम्हाला इथं नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवू शकता. आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. म्हणजे आपण कोणती टेस्ट कोणत्या दिवशी कुठे टेस्ट अरेंज करणार आहोत याचं तुम्हाला 8 दिवस आधीच कळवलं जाईल त्यासाठी. ठीक आहे, आपण थांबूया सेशनमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.